शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते आणि पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलाचे उपसंचालक माणिक ठोसरे यांची अडचण वाढली आहे, कारण ठोसरे यांनी क्रीडा संकुलाच्या जिम मधल्या एका मजुराला मारहाण केल्याचा आरोप आहे। पीडित मजूर लक्ष्मण भिसे यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। रविवारी सुट्टी असतानाही ठोसरे यांनी भिसे यांना घरून बोलावून घेतलं आणि जिम उघडण्याचा हट्ट धरला, मात्र नकार देताच शिवीगाळ करत त्यांना मारहाण केल्याचा आरोप भिसे यांनी केलाय। तसंच ठोसरे हे वारंवार त्रास देत असल्याचंही भिसे यांनी सांगितलेलं आहे। ते म्हणले का जिम का उघडली नाही, तर मला सर माझी सुट्टी असते आज, नाही मला जिम उघडायचं आणि जायचं, तर मी कोणाच्या जीवावर जाणार, मग सुट्टी असून त्याचा काय फायदा आहे। तर काय तिथलं गेलं आलं तर मलाच विचारणार ना। मग त्यांनी मारहाण केली, त्यांनी शिवीगाळ केली, त्याला शिक्षा दिली पाहिजे। त्याला गरीबावर असं हाणमार करून शिवाय देऊन टेडीमधून त्याला दुसऱ्या ठिकाणी टाकायचं।